नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे आपण जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, महाडीबीटीचे 47 लाख अर्ज निकाली, केंद्राकडून आलेला वाढीव निधी आता थेट पोहोचणार बळीराजाच्या पदरात। हे 47 लाख अर्ज जे निकाली लागले आहेत त्या अर्जांच्या माध्यमातून आता जी वाढीव रक्कम केंद्राने दिलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार, किती रक्कम जमा होणार, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ फक्त पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। केंद्र सरकारच्या कृषी विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी विभाग योजना अंतर्गत महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा अधिक निधी मिळाला आहे। सुरुवातीला 881 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला होता, त्यापैकी 734.30 कोटी रुपये अनुदान निश्चित होते। मात्र प्रत्यक्षात राज्याला 767 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला, म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मिळाली आहे। या वाढीव निधीमागे राज्याची कामगिरी हा प्रमुख घटक ठरला। केंद्र सरकारने निधीच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी विकसित केलेल्या मॉनिटरिंग प्रणालीत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे। प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, निधीचा नियोजनबद्ध वापर आणि प्रशासकीय समन्वय यामुळे राज्याला हा अतिरिक्त निधी मिळाल्याचे स्पष्ट होते। शेतकरी मित्रांनो, निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने झाले। सुरुवातीला 709.99 कोटी रुपये देण्यात आले, त्यानंतर अलीकडेच 57.53 कोटी रुपये अतिरिक्त मंजूर झाले। या सातत्यपूर्ण निधीमुळे विविध कृषी योजनांना गती मिळाली आहे। प्रतिथंब अधिक पीक योजनेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून कृषी यांत्रिकीकरण, मृदा आरोग्य, जिरायती क्षेत्र विकास आणि वनशेतीसारख्या योजनांनाही भरीव निधी मिळाला आहे। याचबरोबर महाडीबीटी पोर्टलवर एक प्रलंबित असलेले सुमारे 47 लाख अर्ज निकाली काढण्यात आले, ज्यापैकी 4 लाख शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला। त्यामुळे निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया वेगवान झाली। या निर्णयाचं महत्त्व केवळ आकड्यापुरतं मर्यादित नाही। वाढत्या खर्च, हवामान बदल आणि अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं आहेत। अशावेळी वेळेवर आणि जास्त निधी मिळणं म्हणजेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची आणि उत्पादन क्षमतेत सुधारणा करण्याची संधी आहे। योग्य अंमलबजावणी झाली तर हा निधी राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी चालना देऊ शकतो।